हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? एज्युकेशन फॉर यू अँड लर्न फ्रॉम होम या उपक्रमामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण प्रॉब्लेम सेट 1 मधील 10th, 11th, 12th and 13th प्रॉब्लेमचा अभ्यास करणार आहोत. Problem number 10. In the figure, bisectors of angle B and angle C of triangle ABC intersects each other in point Y. In point X. Line AX intersects side BC in point Y. AB equal to 5, AC equal to 4, BC equal to 6. Then find AX divided by AY. आपल्याला इथं एक ट्रायंगल दिलेला आहे, ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC मध्ये बायसेक्टर ऑफ अँगल B अँड अँगल C, अँगल B चा बायसेक्टर आणि अँगल C चा बायसेक्टर इंटरसेक्ट्स ईच अदर इन पॉइंट X. इथं दोघा हा जो अँगल B चा बायसेक्टर आहे आणि अँगल C चा बायसेक्टर आहे ते एकमेकांना इंटरसेक्ट X पॉइंटमध्ये करतात. लाइन AX, आता ही जी लाइन AX आहे ती लाइन AX काय करते तर इंटरसेक्ट्स साइड BC ॲट पॉइंट Y. म्हणजे साइड BCला Y पॉइंटमध्ये काय करते, इंटरसेक्ट करते. तर AB ची व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली आहे, 5 दिलेली आहे. AC ची व्हॅल्यू दिलेली आहे 4, BC ची व्हॅल्यू दिलेली आहे कंप्लीट. ही जी व्हॅल्यू आहे ती किती दिलेली आहे, 6 दिलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, AX डिवायडेड बाय AY काढायचं आहे. AX डिवायडेड बाय XY काढायचं आहे. AX डिवायडेड बाय XY काढायचं आहे. तर इथं आपल्याला लक्षात येतं इथं दोन अँगल बायसेक्टर आहेत. म्हणजे इथे नक्कीच आपल्याला काय यूज करावं लागेल, थेरम ऑफ अँगल बायसेक्टर आपल्याला यूज करावं लागेल. आणि त्या थेरमचा वापर करून आपल्याला काय करता येते, AX डिवायडेड बाय XY ची व्हॅल्यू आपल्याला काढता येते. चला तर मग आपण प्रॉब्लेम सॉल्व करूया. आपण आधी काय कन्सिडर करूया, ट्रायंगल ABY. आपण सोल्युशन लिहूया. इन ट्रायंगल ABY. आता बीचा जो हा अँगल बायसेक्टर आहे तो अँगल बायसेक्टर काय करतो, AY साईडला काय करतो, एक्समध्ये इंटरसेक्ट करतो. तर काय लिहिता येईल आपल्याला, बाय द थेरम ऑफ अँगल बायसेक्टर वी कॅन राईट इन ट्रायंगल ABY रे BX. हा जो रे BX आहे तो काय करतोय, इंटरसेक्ट करतोय अँगल ABY ला. रे BX बायसेक्ट्स अँगल ABY. हे कशावरून लिहिलं आपण, गिवन आपल्याला दिलेला आहे. देअरफॉर बाय द थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल we can write AB divided by BY equal to AX divided by XY. AB divided by BY equal to AX divided by AY. त्याच्यानंतर अजून एक आपल्याला इथं अँगल बायसेक्टर दिलेला आहे सीचा. अँगल सीचा जो बायसेक्टर आहे तो सुद्धा AYला X पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतो. आणि म्हणून आपल्याला इथं लिहिता येईल, इन ट्रायंगल ACY रे CY बायसेक्ट्स अँगल ACY. कशावरून लिहिलं हे आपण, गिवनवरून लिहिलेलं आहे. ह्याला आपण 1 नाव देऊया, इक्वेशन नंबर 1.
Therefore, by the theorem of angle bisector of a triangle, we can write AC divided by CY equal to AX divided by XY. AC divided by CY equal to AX divided by AY. याला आपण काय करूया, इक्वेशन नंबर 2 नाव देऊया. आता इथं आपल्याला 1 आणि 2 वरून आपल्याला काय लिहिता येईल, AX डिवाइड बाय AY बरोबर AB डिवाइड बाय BY आहे. म्हणजे हा याच्यासोबत इक्वल आहे, हा याच्यासोबत इक्वल आहे, म्हणजे नक्कीच हे 3 काय लिहिता येतील, आपल्याला इक्वल लिहिता येतील. आणि म्हणून आपल्याला लिहिता येईल फ्रॉम 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी कॅन राईट AB डिवाइड बाय BY इक्वल टू AC डिवाइडेड बाय CY इक्वल टू AX डिवाइडेड बाय AY. आपल्याला AB ची व्हॅल्यू दिलेली आहे. AB इक्वल टू 5, AC इक्वल टू 4 दिलेला आहे आणि BC इक्वल टू आपल्याला दिलेला आहे 6. आपण काय करूया, आपण AB आणि AC च्या इथं व्हॅल्यूज ठेवून देऊया. AB च्या ऐवजी आपण 5 लिहूया. 5 डिवाइडेड बाय BY इक्वल टू 4 डिवाइडेड बाय CY इक्वल टू AX डिवाइडेड बाय XY. आता इथं आपल्याला BY आणि CYच्या किमती माहीत नाहीत, पण BY प्लस CY म्हणजे काय आहे, BC आहे. आणि म्हणून आपल्याला BY प्लस CY जर आणायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, इथं थेरम ऑफ इक्वल रेशोज आपल्याला अप्लाय करावं लागेल. बाय थेरम ऑफ इक्वल रेशोज वी कॅन राईट 5 प्लस 4 डिवाइडेड बाय BY प्लस CY इक्वल टू AX डिवाइडेड बाय XY. आता आपल्याला काय करता येईल, BY प्लस CYच्या ऐवजी आपल्याला BC लिहिता येईल. 5 प्लस 4 मीन्स 9, डायरेक्ट 9 लिहूया आपण. 9 BY प्लस CY म्हणजेच काय लिहिता येईल, आपल्याला BC लिहिता येईल. AX डिवाइडेड बाय XY. आता आपल्याला BC ची व्हॅल्यू माहिती आहे, 6 आहे. AX डिवाइडेड बाय XY इक्वल टू 9 बाय 6 मीन्स AX डिवाइडेड बाय XY इक्वल टू 3 3 जा 9, 3 2 जा 6, 3 डिवाइडेड बाय 2. ही व्हॅल्यू येईल आपली AX डिवाइडेड बाय XY ची. नेक्स्ट प्रॉब्लेम. इन क्वाड्रिलॅटरल ABCD segment AD parallel to segment BC, diagonal AC and diagonal BD intersects each other in point P, then show that AP divided by PD equal to PC divided by BP. आपल्याला इथं क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे ABCD. ABCD क्वाड्रिलॅटरलमध्ये आपल्याला AD जो आहे, हा AD आहे पॅरलल टू BC. हे AD पॅरलल टू BC आहे. डायगोनल AC आणि डायगोनल BD जे आहेत ते एकमेकांना इंटरसेक्ट करतात ॲट पॉईंट P. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे AP डिवाइडेड बाय PD, AP डिवाइड बाय PD इक्वल टू PC डिवाइडेड बाय BP. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. चला तर मग आपण प्रूव्ह करूया. आपल्याला दिलेला आहे सेगमेंट AD पॅरलल टू सेगमेंट BC. हे आपल्याला दिलेलं आहे. आणि लाईन DB जी आहे, लाईन DB, ही लाईन DB जी आहे ती काय आहे, ट्रान्सवर्सल आहे. लाईन DB इज ट्रान्सवर्सल आता हे दोन पॅरलल आहेत आणि ही लाईन जर ट्रान्सवर्सल असेल तर आपल्याला हे जे अँगल इथं तयार होत आहेत, जे अँगल तयार होत आहेत कोणते, ADB च्या ऐवजी आपण ADP पण म्हणू शकतो. ADP आणि
CBP हे दोन अँगल कोणते आहेत? अल्टरनेट अँगल आहेत. हे अल्टरनेट अँगल आपल्याला काय दाखवता येतील? कॉन्ग्रंट दाखवता येतील. का दाखवता येतील कॉन्ग्रंट? तर ह्या 2 लाईन्स आणि हा ट्रान्सव्हर्सल्स आहे, 2 पॅरलल लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल, त्यामुळे तयार होणारे जे अल्टरनेट अँगल्स असतात ते काय असतात? इक्वल असतात. म्हणून मला इथं लिहिता येईल अँगल ADB च्या ऐवजी आपण P लिहू शकतो. अँगल ADP कॉन्ग्रंट अँगल CBP. कशावरून लिहिले हे आपण? अल्टरनेट अँगल. कारण आपल्याला ह्या 2 लाईन पॅरलल दिलेल्या आहेत आणि DB जर आपण ट्रान्सव्हर्सल आहे असं गृहीत धरलं तर काय होईल? अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट असतील, ज्याला आपल्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्यायचं आहे. आता इन ट्रायंगल ADP अँड ट्रायंगल CBP, ADP आणि CBP मध्ये आपल्याला काय सांगता येईल? अँगल ADP कॉन्ग्रंट आहे अँगल CBP. कशावरून लिहिलं आपण हे? फ्रॉम इक्वेशन 1 वरून लिहिलं. कारण हे आपण ऑलरेडी हे 2 अँगल काय केले होते? कॉन्ग्रंट दाखवले होते. आता या ट्रायंगलमध्ये सुद्धा हे 2 अँगल काय आहेत? कॉन्ग्रंट आहेत. कशावरून लिहिलं आपण? फ्रॉम 1 वरून लिहिलं. त्यानंतर आपल्याला लिहिता येईल अँगल APD कॉन्ग्रंट टू अँगल CPB. कशावरून लिहिलं आपण ते? अपोजिट अँगल्स आहेत म्हणून. अँगल APD कॉन्ग्रंट टू अँगल CPB अपोजिट अँगल्स. कोणते अँगल्स आहेत ते? अपोजिट अँगल्स अँगल्स काय असतात? कॉन्ग्रंट असतात. आता आपल्याला काय करावं लागेल? 2 अँगल एका 2 ट्रायंगलचे 2 करस्पॉन्डिंग अँगल्स काय आहेत? कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे आपल्याला ट्रायंगल ADP सिमिलर ट्रायंगल CPB कशावरून लिहिता येईल आपल्याला? ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी यावरून आपल्याला लिहिता येईल. आता हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे त्यांच्या ज्या करस्पॉन्डिंग साईड्स असतात त्या करस्पॉन्डिंग साईडसुद्धा काय असतील? प्रोपोर्शनमध्ये असतील. आणि म्हणून मला इथं लिहिता येईल APला जी करस्पॉन्डिंग साईड आहे ती काय आहे? CP आहे, इक्वल टू PD डिवायडेड बाय BP. AP डिवायडेड बाय PC इक्वल टू PD डिवायडेड बाय PB किंवा BP. कशावरून लिहिलं हे आपण? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. सिमिलर म्हणजेच आपल्याला इथं काय करता येईल? AB डिवाइड बाय CP आलेला आहे आपल्याला काय पाहिजे? AP डिवायडेड बाय PD पाहिजे. आपण काय करूया? हा जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरमध्ये नेऊया आणि न्यूमरेटर कुठं आणूया? डिनॉमिनेटरमध्ये आणूया. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे? अल्टरनेंडो करायचं आहे. आणि ते केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की AP डिवाइड बाय PD इक्वल टू CP डिवायडेड बाय BP. म्हणजेच AP डिवाइड बाय PD इक्वल टू CPला आपण PC पण लिहू शकतो. कारण आपल्याला PC प्रूव्ह करायचं आहे. मग CPच्या ऐवजी आपण PC लिहू शकतो. PC डिवायडेड बाय PB. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे in figure XY parallel to segment BAC if 2AX equal to 3BX and XY equal to 9, complete the activity to find the value of AC. आता इथं आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे ABC. ट्रायंगल ABC मध्ये XY जो आहे तो पॅरलल आहे टू सेगमेंट AC आणि आपल्याला दिलेला आहे 2AX इक्वल टू 3BX हे आपल्याला दिलेलं आहे आणि XYची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला दिलेली आहे 9. तर आपल्याला काय करायचं आहे? ACची व्हॅल्यू काढायची आहे. तर आपल्याला तर ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, फक्त आपल्याला काय करायचे आहेत? बॉक्सेस फिलअप करायचे आहेत. तर ॲक्टिव्हिटी आपण इथं कंप्लीट करूया. 2AX इक्वल टू 3BX, AX डिवायडेड बाय BX आपल्याला काढायचं आहे.
AX डिवायडेड बाय BX, म्हणजे हे 3 ॲज इट इज राहतील इथं जशाला तसे, आणि हे जे 2 आहेत ते 2 काय होतील, इकडं येतील, राईट हँड साईडला येत असताना ते कशात जातील, डिवायडेशनमध्ये जातील, म्हणजे 3/2 येईल. त्यानंतर आपल्याला इथं काय केलेलं आहे, बाय कंपाऊंडो काय करावं लागेल आपल्याला या क्रियेमध्ये, जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर काय करायचा आहे, ॲड करायचा आहे न्यूमरेटरमध्ये. तर AX प्लस BX डिवायडेड बाय BX. आता AX किती आहे आपला, इथं काय आहे, 3 आहे, 3/2 ऑलरेडी होतं आपलं, प्लस काय केलं इथं BX केलं, BXची व्हॅल्यू 2 आहे, म्हणून इथंसुद्धा आपल्याला 2 ॲड करावं लागेल. 3 + 2 मीन्स 5, 5 डिवायडेड बाय 2 येईल. म्हणजेच आता ट्रायंगल BCA सिमिलर ट्रायंगल BYX कशाहून हे ट्रायंगल कशाहून सिमिलर दाखवता येतील, तर AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीनी सिमिलर दाखवता येतील. आणि म्हणून आपल्याला इथं लिहायचं आहे करस्पॉन्डिंग जे त्यांच्या साईड्स आहेत त्या करस्पॉन्डिंग साईड्स काय आहेत, प्रोपोर्शनमध्ये असतात. BA डिवाइड बाय BX इक्वल टू AC डिवायडेड बाय XY. आता आपल्याला व्हॅल्यूज ज्या माहीत आहेत त्या पुट डाऊन करूया. ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपल्याला इथं लिहायच्या आहेत. AC डिवाइड बाय XY इक्वल टू BA डिवायडेड बाय BX. BA म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल, AB म्हणजेच किती आहे, त्याची व्हॅल्यू 5 आहे, आणि BXची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे, म्हणजे 5/2 येईल इक्वल टू AC डिवायडेड बाय XY आपल्याला किती दिलेलं आहे, 9 दिलेलं आहे. आता इथं आपण काय करू शकतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपलं जे आन्सर येईल ते काय येईल, रफमध्ये करून आपण लिहू शकतो आन्सर 2AC इक्वल टू 45, AC इक्वल टू 9 × 5 45 डिवायडेड बाय 2, AC इक्वल टू 2 2 × 4, 2 × 4, 2 5 10. Next problem. In figure, the vertices of squares DEFG are on the sides of triangle ABC. Angle A equal to 90 degree. Then prove that DE square equal to BD into EC. In triangle ABC, angle A equal to 90 degree आहे, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे, आणि DEFG हे जे हा जो स्क्वेअर आहे तो स्क्वेअर कुठे आहे, ऑन द साइड्स ऑफ ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABCच्या साइड्सवरती हा स्क्वेअर आहे. आणि आपल्याला हिंट दिलेली आहे की GD इक्वल टू DE इक्वल टू FE, म्हणजे स्क्वेअरच्या ज्या साइड्स असतात त्या सगळ्याच इक्वल असतात, त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. आणि हा जो GBD ट्रायंगल आहे तो GBD ट्रायंगल काय करायचा आहे, सिमिलर दाखवायचा आहे CEF किंवा CFE या ट्रायंगल सोबत. चला तर मग आपण प्रूव्ह करूया. DE स्क्वेअर इक्वल टू BD इंटू EC. क्वाड्रिलॅटरल DEFG इज अ स्क्वेअर. हे आपल्याला दिलेलं आहे, गिवन आहे. देअरफॉर DE इक्वल टू EF इक्वल टू GF इक्वल टू GD, म्हणजे ह्या काय आहेत, साइड्स ऑफ स्क्वेअर्स आहेत ज्या की काय असतात, इक्वल असतात. याला आपण काय करूया, इक्वेशन नंबर 1 नाव देऊया. त्यानंतर अँगल GDE इक्वल टू अँगल DEF इक्वल टू 90 डिग्री. कशावर लिहिलं हे आपण, अँगल्स ऑफ स्क्वेअर, कारण स्क्वेअरचे प्रत्येक अँगल जो असतो तो किती डिग्रीचा असतो, 90 डिग्रीचा असतो. अँड देअरफॉर सेगमेंट GD perpendicular to side BC and segment EF perpendicular to side BC.
म्हणजे हा अँगल काय आहे 90 डिग्रीचा आहे, हा अँगल 90 डिग्रीचा आहे, म्हणजे जी डी परपेंडिक्युलर आहे बी सीला आणि ई एफ परपेंडिक्युलर आहे बी सीला. त्यानंतर आपण दोन ट्रायंगल कन्सिडर करूया. ट्रायंगल बी ए सी म्हणावं लागेल कारण हा अँगल काय आहे 90 डिग्रीचा आहे, म्हणून बी ए सी किंवा सी ए बी म्हणा. बी ए सी ट्रायंगल आणि बी डी जी ट्रायंगल, हे दोन ट्रायंगल आपण कन्सिडर करूया. इन ट्रायंगल बी ए सी अँड ट्रायंगल बी डी जी, अँगल बी ए सी किती आहे 90 डिग्री आहे, आणि अँगल बी डी जी हा सुद्धा किती आहे 90 डिग्री आहे. अँगल बी ए सी कॉन्ग्रंट अँगल बी डी जी each measures 90 डिग्री. त्यानंतर आता हा जो बी अँगल आहे, बी अँगल दोन्ही ट्रायंगलसाठी कॉमन आहे, म्हणून मला लिहिता येईल अँगल ए बी सी कॉन्ग्रंट अँगल डी बी जी. कशावरून लिहिले हे आपण, दोन्ही कॉमन अँगल आहेत म्हणून लिहिलं. Therefore, triangle BAC similar triangle BDG by AA test of similarity. Triangle BAC similar triangle FEC, याला आपण 3 नाव देऊया. फ्रॉम 2 and 3 टू काय होतं ट्रायंगल बी ए सी सिमिलर ट्रायंगल बी डी जी, याला आपण काय नाव दिलं 2. फ्रॉम 2 and 3 ट्रायंगल बी ए सी सिमिलर ट्रायंगल बी डी जी, ट्रायंगल बी ए सी सिमिलर ट्रायंगल एफ ई सी. From 2 and 3 we can write triangle BDG similar triangle FEG. From 2 and 3 triangle BDG similar triangle FEC. कशावर लिहिले आपण फ्रॉम 2 and 3. त्यानंतर आपल्याला हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवले, म्हणजे त्यांच्या ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्या आपल्याला काय दाखवता येतील प्रोपोर्शनमध्ये दाखवता येतील. करस्पॉन्डिंग साइड्स काय आहेत बी डी डिवायडेड बाय ई एफ, बी डी डिवायडेड बाय ई एफ इक्वल टू जी डी डिवायडेड बाय ई सी. म्हणजेच आपल्याला लिहिता येईल बी डी डिवायडेड बाय ई एफ इक्वल टू जी डी डिवायडेड बाय ई सी. corresponding sides of similar triangles. कशावर लिहिले आपण सिमिलर ट्रायंगल्सच्या करस्पॉन्डिंग साइड्स काय असतात प्रोपोर्शनमध्ये असतात म्हणून लिहिलं. तर बी डी डिवायडेड बाय ई एफ मीन्स काय, ई एफ मीन्स हा जो ई एफ आहे या ई एफसाठी आपल्याला डी सुद्धा लिहिता येतो डीई, कारण स्क्वेअरच्या चारही साइड्स काय असतात इक्वल असतात, आणि म्हणून बी डी डिवायडेड बाय डीई इक्वल टू डीई डिवायडेड बाय ई सी. कशावर लिहिले आपण फ्रॉम 1 वरून, कारण स्क्वेअरच्या चारही साइड काय असतात इक्वल असतात. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, डीई स्क्वेअर इक्वल टू बी डी इंटू ई सी. जे आपल्याला काय करायचं होतं साध्य करायचं होतं ते आपलं सिद्ध झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम सेट 1 आपण पूर्ण केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.